हातकणंगले तालुक्यातील रुई गावातील जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर परिसरात आज एक वेगळे चित्र पाहायला मिळाले। सामाजिक कार्यकर्ते आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वच्छता अभियान राबवत मराठी शाळांच्या संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला। रुई येथील जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर अनेक अधिकारी, शिक्षक, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर घडवणारी ही शाळा आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून अस्वच्छता, वाढती व्यसनाधीनता आणि संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षपणामुळे या परिसराची अवस्था चिंताजनक बनली होती। याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 6 ते 9 या वेळेत सामाजिक कार्यकर्ते आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविले। हातात झाडू, फावडे आणि स्वच्छतेची जबाबदारी घेत सहभागी झालेल्यांनी परिसरातील कचरा हटवून शाळेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला। आम्ही रुई गावचा रहिवासी आणि ह्या शाळेचा माजी विद्यार्थी या नात्यानं काल काही ठराविक युवकांनी ठरवलं असं की आज स्वच्छता अभियान राबवायचं आणि जेणेकरून ही शाळा स्वच्छ राहावी आणि सुंदर राहावी। ह्या शाळेच्या काय घटना घडतायत त्या घटना घडू नयेत आणि शाळेचा पटसंख्या वाढावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत। धन्यवाद। ही शाळा आमच्यासाठी केवळ शिक्षणाचे केंद्र नाही तर आमची जडणघडण करणारे मंदिर आहे। त्यामुळे त्याची संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। खाजगी शाळांकडे वाढता कल आणि जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या ही चिंतेची बाब असल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले। मराठी शाळांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचा सूर या अभियानातून उमटला। या स्वच्छता मोहिमेचा उद्देश केवळ परिसर स्वच्छ ठेवणे नसून जिल्हा परिषद शाळांबाबत जनजागृती करणे, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे आणि सामाजिक बांधिलकी जपत नियमित उपक्रम राबवणे हाही असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले। दर रविवारी गावातील प्रत्येक नागरिकांनी शाळेसाठी थोडा वेळ द्यावा। शाळा संवर्धनासाठी समाज एकत्र आल्यास मराठी शाळांचे वैभव पुन्हा निर्माण होऊ शकते। या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, शाळेचे हितचिंतक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्वच्छता अभियानामुळे शाळा परिसराला नवचैतन्य मिळाले असून अशा उपक्रमातून मराठी शाळाप्रती समाजातील आपुलकी आणि जबाबदारी पुन्हा अधोरेखित झाली आहे। शाळेचे संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे असा संदेश देणारे हे स्वच्छता अभियान रुई गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित शिंदे, रुई गावचा रहिवासी आहे। आज आम्ही कुमार विद्या मंदिर रुई येथे कालच्या दिवशी आम्ही ठरवले की बाबा शाळेत स्वच्छता करूया, म्हणून उद्या 15 जून नंतर आपली मराठी शाळा सुरू होणार आहे पूर्ण महाराष्ट्रात। त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून साधारण एक 15 ते 20 जण लोक शाळेची स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे माझ्या गावातील सर्व नागरिकांना, मौजे गावातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी इथून पुढे प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 7 किंवा 8 वाजेपर्यंत आपल्या जीवनातील एक अर्धा तास तरी आपल्या कुमार विद्या मंदिर रुई येथील स्वच्छतेसाठी वेळ द्यावा, जेणेकरून इथं स्वच्छता राहील, आपली वर्दळ राहील आणि आपल्याला असं वाटेल की मला असं वाटतं की आपण काहीतरी देणं लागतोय ह्या शाळेचं। आज शाळेची पटसंख्या साधारण 40 पर्यंत आहे असं मला माहिती मिळाली, परंतु ही पटसंख्या 140, 240, 340 कशी होईल याची पण तयारी केली पाहिजे। आणि नक्कीच मी तर प्रबोधन करणारच आहे प्रत्येक घरटी जाऊन, आणि त्याच्यामुळं यातील प्रत्येक नागरिकांना, आपल्या प्रत्येक गावातील नागरिकांना आपल्या मुलाला मराठी शाळेतच घालावे, जेणेकरून त्याला सरकारचा निधी किंवा सरकारच्या योजना यांचा लाभ घेता येईल। आणि मी ग्रामपंचायत मौजे रुई यांना आवाहन करतो किंवा विनंती करतो की बाबा ज्यांनी मराठी शाळेमध्ये आपल्या मुलाला ऍडमिशन घेतलेली आहे त्या घराचं घरभाडा, पाणीपट्टी आणि कोणता कर असू दे मोफत होऊ दे। आणि तसंच मला असं वाटतंय की जे ऍडमिशन घेतील त्यांची वीज देखील मोफत होऊ दे, बरोबर का? जर त्याच्यामुळं आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा, आपल्या मुलांच्या फायद्यासाठी म्हणा आणि शाळेच्या फायद्यासाठी, आमच्या कोणाच्या फायद्याचं हे काही कारण नाहीये। त्याच्यामुळं आपण सर्वांनी आपल्या मुलांचा प्रवेश आपल्या मराठी शाळेत घेऊन मराठी शाळेला प्राधान्य देऊन आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावा ही नम्र विनंती। नमस्कार।